तर मस्त चमचमीत अशी डाळ बटाट्याची आमटी तयार झालेली आहे. कोणतंही वाटण न घालता कमी मसालेदार अगदी झटपट अशी ही डाळ बटाट्याची आमटी तयार होते. तर बटाट्याची आमटी करण्यासाठी कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे. तेल गरम झाल्यानंतर थोडी मोहरी, थोडं जिरं घातलेलं आहे. जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे. त्याचबरोबर थोडीशी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. कांदा आता मऊसर सोनेरी रंगावरती परतून घेऊ. कांदा चांगला परतून घेतल्यानंतर थोडीशी हळद घालू. एक मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून चिरून घेतलेला आहे. आता बटाटा आणि हळद थोडी तेलामध्ये परतून घेऊ. बटाटा परतून घेतल्यानंतर गॅस बारीक करून साधारण 1 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवू आणि वाफेवरती बटाटा थोडा शिजवून घेऊ. तर साधारण 1 मिनिट झालेला आहे. बटाटा थोडा वाफेवरती शिजवून घेतलेला आहे. आता यामध्ये भिजवलेली तुरीची डाळ घालू. भिजवलेली तुरीची डाळ घातल्यामुळे बटाट्यासोबत पटकन शिजते. त्याचबरोबर 1.5 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता आपण लाल तिखट बटाट्यासोबत चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. शेंगदाण्याचा कूट आणि भिजवलेली तुरीची डाळ घातल्यामुळे मस्त आमटीला घट्टसरपणा येतो. आता लाल तिखट थोडं परतून घेतलेलं आहे. यामध्ये आता गरम पाणी घालू. तुम्हाला जेवढी ही आमटी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. तुम्हाला या आमटीमध्ये तुरीची डाळ घालायची नसेल तर तुम्ही मूग डाळ किंवा मसूर डाळ घालू शकता. आता आमटीला उकळी आलेली आहे. गॅस मीडियम करून यावरती झाकण ठेवू आणि डाळ आणि बटाटा चांगला मऊसर असा शिजवून घेऊ. तर थोड्या वेळानंतर मस्त चमचमीत अशी डाळ बटाट्याची आमटी तयार झालेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ. मस्त अशी घट्टसर अशी ही आमटी भाकरीसोबत भातासोबत खायला एक नंबर अशी लागते. एकच अशी ही आमटी केली की भाजीची सुद्धा गरज नाही. तर तुम्हाला जर ही झटपट डाळ बटाट्याची आमटीची रेसिपी आवडली तर नक्की एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.